सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी. मी अग्निदाने करून आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. कलापोषण घेणाऱ्या आपल्यासाठी दोन एकांकिका वास्तव आणि ती कशीच. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी काही महत्त्वाच्या सूचना. प्रथम म्हणजे ऑडिटोरियमच्या सगळ्या फायर एक्झिट मार्क केलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे आपले फोन सायलेंट किंवा व्हायब्रेटवर ठेवायला विसरू नका. आणि दोन्ही एकांकिकांच्या मध्ये एक 20 मिनिटाचं इंटरव्ह्यू आहे. त्यात काही लाईव्ह रिसर्शनची व्यवस्था केली आहे त्या तुम्ही विकत घेऊ शकता. आणि आता जास्ती वेळ न घेता आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. नमस्कार. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि गणरायाला विनम्र अभिवादन करून कलाप्रेषण आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहे एक ज्वलंत एकांकिका वास्तव. लेखक केदार चांदीवर, निर्माता विनी रेड्डी, दिग्दर्शक संदीप सावंत, प्रकाश योजना विदुला कोल्हटकर, संगीत दिग्दर्शक अरुण बागल, संगीत योजना रुद्धी वाडेकर, कलाकार माधवी तावडे भोसले, राहुल भावे, रोहित कोल्हटकर, सविता जैन, मीनल डाबे, बॅकस्टेजची टीम आहे अग्निदाने गोरे, मनीष पंडित, श्रीराम परांजपे आणि राहुल मनसोरवाले. तर आपल्या समोर आम्ही सहर्ष सादर करीत आहोत एक ज्वलंत एकांकिका वास्तव. माझे वडील मुस्लिम आहेत आणि माझी आई हिंदू. एवढंच कशाला मी नॉनव्हेज सुद्धा खाते. अगदी पीस. चूक नाही. थोडे दिवस तरी हा विषय अजिबात काढायचा नाही.
ना हार्ट अटॅक देणारच वाटतं. आता या सगळ्याचा विचार तू मला लग्नाची मागणी घालायच्या आधी करायला हवा होतास ना. तेव्हा मला अगदी गुडघ्यांवर बसून प्रेमाचं वचन वगैरे दिलं होतंस. आयुष्यभर तुझी काळजी घेईन, तुझं रक्षण करेन वगैरे वगैरे. मग आता कर ना तुझ्या आईपासून माझं रक्षण. हे सगळं मी करणारच आहे का राधिका, पण कसं ना आईला पण सांभाळून घ्यायला हवं. बरं बाबा, हे बघ, मी तुझ्या आईला इम्प्रेस करायचा पुरेपूर प्रयत्न करीन. मस्त झालं. आता कसं? बापरे, आई बाबाला वाटतं बरोबर ना सगळं? हो हो. अगं ये राधिका, काय म्हणतेस? अरे अभिषेक, कसं आहेस? अरे काय तुला हे नेहमी असं करतोस माझ्यासोबत? सॉरी, जोरात मारलं. या या आई बाबा, नमस्कार करतो आई. शाबास. बाबा नमस्कार करतो. असू दे. काय घेणार, पाणी का डायरेक्ट चहा? ग्रीन टी. म्हणजे मी ग्रीन टी घेणार. हे आणि अभिषेक, खायला काय आहे? जाम भूक लागली आहे. अमृता, किती वेळा सांगून झालंय, बाहेरून आल्यावर आधी हातपाय स्वच्छ धुवायचे, देवाच्या पाया पडायचं. आल्याला कशाला हवाय ग तुला चहा? आणि आता मगाशी घेतलाच ना ट्रेन मध्ये. अहो अहो, तुमची गोळी घ्यायला विसरू नका. हो गोळी. बरं अभिषेक, आई हातपाय कुठे धुवायचे? आई हे इथून आत बरं, गेल्यावर ते जाऊ दे. हा. आधी सांग, देवघर कुठे आहे? आणि तेच सांगतोय मी तुला की इथून आत गेल्यावर डाव्या बाजूला बाथरूम आहे आणि त्याच्या पलीकडे किचन मध्ये देवघर. बरं, आलेच मी. हाय. तू राधिका बरोबर ना? मी अमृता, अभिषेकची बहीण. बरं, खूप ऐकलंय ना मी तुझ्याबद्दल. हो हो, मीच राधिका. मीही बरंच ऐकलंय हा तुझ्याबद्दल. बरं, हे आमचे बाबा. आणि आज जी डेंजरस बाई गेली आहे ना, त्या आमच्या मातोश्री. बाबा नमस्कार करते हा. असू दे. काय काय अमृता, आईबद्दल असं वाटतात? डेंजरस बाई. लाज नाही वाटत तुला? राधिका, आतमध्ये जी शूर्पणखा गेली ना, ती म्हणजे माझी बायको आणि तुझी होणारी सासू. सगळ्यांना दात काढायला काय झालंय? किती वेळा सांगितलं संध्याकाळच्या वेळेला असे पोरखेड करत जाऊ नका म्हणून. आणि अभिषेक, हाय. हे काय अजून देवासमोर दिवा नाही लावलास? अमृता, आज जा दिवा लाव पाहू. हो हो. अहो, का? आज जा तिला मदत करा. आता दिवा ती लावणार, मी काय मदत करायची तिला? आज जा म्हटलं ना. पिशवी नेऊ? बेस्ट ऑफ लक. आई चहा बनवू ना मी? तू आणि चहा. पुढे कधीपासून स्वयंपाकघरात जायला लागलास? हे असली कामं तुम्हा मुलांना शोभत नाही. आई, मी चहा ठेवू का? अमृता ठेवेल. अभिषेक, कोण रे ही? आणि इथे काय करते? अगं आई, ही राधिका माझी मैत्रीण. मी सांगितलं होतं ना तुला, तीच ही. आई नमस्कार करते हा. असू दे असते. बरं, नाव काय म्हणालीस? मी राधिका. राधिका कुरेशी. काय काय नाव म्हणालीस? राधिका कुरेशी. अभिषेक, तू
अगं आई असं काय करते? राधिका एक उच्च शिक्षित स्वावलंबी मुलगी आहे. तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत आणि आई वकील आहे. त्या शिक्षणाचं काही लोणचं घालू? अरे असतील तिच्या घरचे मोठे, आम्ही काही कमी नाही म्हणावं. आई स्वभावाला सुद्धा ती फार छान आहे. एकदा बोलू तर मग तिच्याशी. मला एक शब्दही बोलायचं नाही. तिची आई हिंदू असल्यामुळे तिच्यावर संस्कार सुद्धा हिंदूंचेच आहेत. अभिषेक, दुसऱ्या धर्माची काय, पण दुसऱ्या जातीची मुलगी सुद्धा माझ्या घरी सून म्हणून मी चालून घेणार नाही. बघ मी बोलून ठेवते की बापने तो मिळूनच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. मिसेस सरपोतदार, मी माझ्या वडिलांविरुद्ध काहीही ऐकून घेणार नाही. पाहिलंस पाहिलंस कशी एका क्षणातच मी आईवरून मिसेस सरपोतदार झाले. आणि ही मुलगी तुला माझ्या घरी सून म्हणून आणायची आहे. अभिषेक, हिला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून लाव. अगं आई तू शांत हो गं. ऐकून दे माझं. अभिषेक, माझा निर्णय बदलणार नाही. बघ मी सांगून ठेवते, ही मुलगी तुझं वाटोळं करेल. अरे समाजात आमचं नाव खराब होईल, परिवाराची मान सरकार शांत व्हा, शांत व्हा. या बसा बसा. हो आले आले कुठे सुरू झाला तुम्ही? या बसा, शांत व्हा. वा चहा केला, चहा घ्या. आई घे ना चहा घे. अगं तुझा राग शांत होईल. मला काही नकोय. अगं मी आलं घालून केलाय, तुला आवडतो ना अगदी तसा. हा छान. मी काय म्हणतो अभिषेक, हा बाबा. तू राधिका आणि अमृता असे तुम्ही तिघं बाहेर फिरायला का जाऊन येत नाही? एक ग्रेट आयडिया. आपण एक मूवी बघून येऊयात. हा छानसा सिनेमा बघून या. अहो पण बाबा. अरे अभिषेक, तेवढंच मला तुझ्या आईशी बोलता येईल. बाबा. अभिषेक, चला अमृता जाऊया. मला काही नकोय. राधिका हा. चल. हा. या सरकार चहा घ्या. राग शांत करा. घ्या, घ्या. अहो काळ बदललाय. मी काय म्हणतो, आणि मुलांचं एक मिनिटांवर प्रेम. आणि आता आल्या आल्या हा विषय काढायची काय गरज होती? घ्या, अहो मस्त चहा आहे, आलं घालून केलाय. घ्या. मला काहीही नकोय आणि माझा निर्णय बदलणार नाही. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे, स्वयंपाकाचं काय ते बघते. तुम्ही बसा, चहा पी. नाही, आपल्या नशिबात पण चहा नाही. मी पण बघतो आज जाऊन काय जरा तरी खरं नाहीये. अप्रतिम सिनेमा होता. आय जस्ट लव्ह नवाज. हा रोल ना फक्त आणि फक्त तोच करू शकला असता. अगदी बरोबर. ए हॅलो, तुला काय झालंय? तू का एवढा गप्प? गप्पा? नाही कुठे छे. अगं एक नंबरचा मित्र आहे तो. त्याला ना हे असले सिनेमे अजिबात आवडत नाही. हो, लहान असताना ना भूताचा सिनेमा लागला की हाईला मिठी वगैरे मारून बसायचा. गप्पा बस गं. राधिका तुझं काय ऐकतेस? बर. पण मी काय म्हणतो, रमण राघव हा काय रात्री बघण्याचा सिनेमा का? तसा काही दिवसा बघितला असता तर ह्याला आवडलाच असता हा तो मूवी. अभिषेक मित्र आहेस तू okay? अरे ठीक आहे, मस्करी करते ए, रे. अभिषेक तू बघ तिकडे एक रॉड पडलाय, मी आणू? ए बघ हं, आणते. आण ना. आणते बघ. आणून दे, काय करणार आहे ती आणून? अरे, कोण आहेस तू? काय आवडत
बंद हात नाही लावायचा कोणाला. एकदा सांगितलेली गोष्ट कळत नाहीये का? जास्त आवाज केलास ना तर इथं चिडून टाकीत, कळलं ना? पोलिसांना फोन करतो, थांब. समजावायला तू जास्त बडबड केलीस ना उडून काढील. बघ तुमच्याकडे जे काही असेल ते लवकरात लवकर द्या मला. तसे साला बरेच दिवस झाले नशा केलेला नाहीये आणि जोपर्यंत मला माझा नशा मिळत नाही ना साला मी काही वाटेल ते करू शकतो. कळलं ना? कोण आहेस तू? काय हवंय काय तुला? चल निघ इथून. एकदा सांगितलेली गोष्ट की अजून जास्त आवाज नकोय. एकदा सांगितलेली गोष्ट कळत नाहीये तुला? मी सांगतो तसं करा, कळलं ना? नाही तर परिणाम वाईट होतील, कळलं? हे बघ, आम्ही तुला घाबरत नाही. पोलिसांना फोन केला ना कायमचा हात जाशील तू. जास्त गरमी आली तुझ्या अंगात. माहित नाहीये तुला मी कोण आहे ते, कळलं? तुमच्याकडे जे काही असेल पैसे दागिने लवकरात लवकर द्या. अरे काय बाय तुला पैसे हवेत ना? तुझ्याकडे काय आहे ते दे. त्याला जाऊ दे, एकाचं घेऊ. अगं राधिका, तू ह्या अशा 2% फुटकेला काय घाबरते आता? पोलीस पळून काढलेला आहे ना, तेव्हा कळेल मला. जास्त मला झाला का तुला? दांडा दिसतोय ना खाली डोक्या तुमच्या सगळ्यांच्या. सगळ्यात जास्त गरमी आली तुझ्या अंगात. मगासपासून सांगत होतो गप्पणे मला माझं द्या. नाही तुम्हाला नाही, तुम्हाला तुमची तोंड चालवायची होती. बघा सही बरेच दिवस झाले बाईच्या अंगाला हात. तुझ्या अंगाला हात लावला तर जिवंत सोडणार नाही मी तुला. पिस्तूल म्हणतात त्याला. साला मगाशी वार वट चालली होती ना तुझी. आता तुला दाखवतो कोण आहे ते. 2% उलटा चोर काय. आता तुला घेऊन जातो आणि तुला दाखवतो मी काय करू शकतो. मी काही करणार नाही तुला, पण माझ्या बहिणीला सोड प्लीज. तुला जाऊ दे रे प्लीज. असं कसं सोड. आता तर साला मला काहीतरी वेगळंच हवंय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं मला माझे पैसे द्या आणि मला जाऊ द्या, पण नाही. मला तुमची तोंड चालवायची होती ना. बघा मागे हो. अभिषेक, आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला बाई पाहिजे म्हणजे पाहिजे बस. चल तुझ्या somebody please help us, somebody please help. अभिषेक, अमृता आज जा. मला आणि राधिकाला थोडंसं बोलायचंय. तू प्लीज आज जा. अरे पण अभिषेक मी आज जा म्हणतोय ना अमृता. आणि हो
आई बाबा झोपले असतील तर त्यांना प्लीज उठवू नकोस. आज जा प्लीज. अभिषेक अरे पण आता म्हणतो ना मी तुला. राधिका, थांब. माझ्याशी बोलू नकोस. सगळं सगळं संपलंय. चहा घेतेस का? राधिका, मी चहा करतोय माझ्यासाठी. पिशील थोडासा? चहा करणार आहेस का? आज अचानक माझी एवढी काळजी का? काही नकोय. तुझ्या हातचं काहीही नकोय मला. ओके बघा, पण कृपा करून माझ्याशी काहीही बोलू नकोस. मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. तुला शरम नाही वाटत? 2 तासांपूर्वी तुला होणाऱ्या बायकोचा एका परपुरुषाने उपभोग घेतला, तोही तुझ्यामुळे. तुला शरम नाही वाटत? वाटते ग. आपलं नातं संपलंय. सगळं सगळं संपून गेलंय. का कोणास मी असं का वागलो? बरोबर केलं की चुकीचं केलं या विचाराने माझं डोकं बडबडतंय ग. तुला शरम वाटायला हवी. वाटते ना, तुझा होणारा नवरा असून मी त्या माणसाला आणि त्याच्या हातातल्या शस्त्राला घाबरलो. एकमेकांवर प्रेम होतं ना आपलं. होणाऱ्या बायकोचा असा परपुरुषाने उपभोग घेतल्यानंतर तू तिला चहा हवा का, हे इतक्या सहजपणे कसं काय विचारू शकतोस? राधिका, तुझा राग मला मान्य आहे, पण मला असं वाटतं की आपण हा घडलेला प्रसंग पोलिसांना कळणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनला जाऊया का? माझं अस्तित्व तर आता संपलंच आहे. आता माझ्या घराण्याची अब्रू तुला चव्हाट्यावर कशाला आणायची आहे? तो माणूस अगदी निकरच होता. त्याच्या हातातला तो रॉड आणि मग त्याने दाखवलेली ती पिस्तूल. अभिषेक, तू जरा सुद्धा धैर्य दाखवलं नाहीस. असं काय करतेस राधिका? त्याने पिस्तूल अमृता रोखली होती ना. तिच्या जीवाचा काही बरं वाईट झालं असतं तर? अरे प्रयत्न तरी करायचास. आणि त्याने तिला गोळी मारली असती तर? चाललं असतं. म्हणजे त्याने अमृता आणि मला मारून टाकलं असतं हे तुला चाललं असतं? हो, चाललं असतं कदाचित. हे असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं असतं मला. म्हणजे मी मेलो असतो तर तुला अभिमान वाटला असता मला? हो, वाटला असता अभिषेक. त्यानंतर जे घडलं ते घडलं असतंच. चाललं असतं कदाचित. आत्महत्या केली असती त्यानंतर. आणि अमृताचं काय? तिने पण आत्महत्या करायला हवी होती. हो, सगळ्यांनी आत्महत्या करायला हवी होती. सगळ्यांनी मरायला हवं होतं. आय डोंट केअर. तुझं संताप अगदी बरोबर आहे.
पण थांब, मी चहा ठेवतोय, तू चहा पिशील का? अरे अरे नकोय मला तुझ्यासारख्या भित्र्या माणसाच्या हातून काही नकोय मला. काय करतेस राधिका? कालपर्यंत तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम होत, आज अचानक मी बेशरम झालो. अगं अजूनही मी तोच अभिषेक आहे ग. परिस्थितीच अशी होती की मी काय आहेस तू बेशरम. And for your information, मगाचा तुझा तो गोठलेला चेहरा आठवून ना, मी सुद्धा त्याला प्रतिकार केला नाही. तुझ्यासारख्या भेकड माणसाला शिक्षा म्हणून. म्हणजे तूही सामील झालीस? का झटका लागला आता? हा? आता तू हे विसरू शकशील? आता हे जे काही झालंय ते तू मला विसरायला सांगशील? अजब आहे. किती अनपेक्षितपणे मी सामान्य, अतिसामान्य, शूद्र, अतिशूद्र, सर्वांनी सर्व तऱ्हेच्या शिव्या द्याव्यात आणि तोंडावर थुंकावं असं माणूस झालोय ग मी. काही वेळापूर्वी मी एक अज्ञाधारी मुलगा, एक चांगला भाऊ, एक प्रेमी आणि एक सन्माननीय गृहस्थ होतो ग. आयुष्य इतकं सोपं नसतं अभिषेक. एखाद्याला एखादी गोष्ट सहज विसरून जा हे सांगणं सोपं, पण जेव्हा स्वतःवर येतं ना तेव्हा कळतं. तू माझा होणारा नवरा होतास. लग्नाची मागणी घालताना मला माझं रक्षण करण्याचं वचन जे तू दिलं होतंस ते सुद्धा तुला पाळता आलं नाही रे. याचाच अर्थ हा की मी दुसऱ्या कोणाशीही संबंध ठेवले तरी सुद्धा तुला फरक नाही पडला पाहिजे. मला तर आता असं वाटतंय आपलं नातं मुळातच अस्तित्वातच नव्हतं. त्या माणसाने कशा का पद्धतीने असे ना, पण माझ्यावर त्याचा एक हक्क निर्माण केलाय आणि तो तू गमावलायस. हे असं निर्लज्ज माणसासारखं माझ्याकडे बघू नको. तो माणूस आता जरी तुझ्या समोर आला ना तरी सुद्धा काही करू शकणार नाहीस तू. तू तू पुरुष म्हणायच्या लायकीचाच नाहीयेस. बोलून घे. कदाचित हे सगळं बोलून तुझं मन थोडं हलकं. मी जो काही नालायकपणा केलाय तो व्यवस्थितरित्या सिद्ध केल्यावर कदाचित तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुला यातून बाहेर पडणं सोपं जाईल. तुझ्यासारख्या भेकड माणसाची प्रेमिका दुसरा काय करणार? मी या लोकांना जगाला ओरडून जाणारे लोक हो. ऐका, हा माझा होणारा नवरा, हा मला प्रेमाचं वचन देतो, माझी काळजी घेण्याचं, रक्षण करण्याचं वचन देतो. आणि जेव्हा बिकट परिस्थिती येते ना तेव्हा हा संत माणसासारखा गप्प उभा राहतो. याच्या सोबत असताना माझ्यावर बलात्कार झाला तरी सुद्धा यानं काहीही केलं नाही. आणि आता हा म्हणतो याचा नालायकपणा सिद्ध करून मी यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. धर्म लोक हो, तुम्हीच मला सांगा, या अशा भेकड माणसाची प्रेमिका दुसऱ्या काय करणार? सांगा ना, सांगा. हे काय तुम्ही झोपला नाही अजून? काय सिनेमा कसा होता?
झालेलं दिसतंय. अहो ते भांडतायत ना, तेच सांभाळतील. तुम्ही मध्ये पडू नका. आणि तसंही बरंच आहे की भांडतायत ते. काय म्हणतात ना ते, लवकरच ब्रेकअप होईल. भांडण नाही हो आई बाबा, जुन्या आठवणीबद्दल थोडस बोलत बसलो होतो. तुम्ही आज जाता का थोडं? आम्हाला महत्वाचं बोलायचंय. हो हो बोला ना. वर गच्चीवर झोपलो होतो, पाऊस पडायला लागला म्हणून खाली आलो. चालू द्या तुमचं. चला हो झोपायला. हा, जुन्या आठवणी. आता एकाही आठवणीत मला तू नकोस. बोलत राहा. तुझा जो काही राग आहे तो ओकत राहा. तो मी ऐकत राहतो. कदाचित तुला थोडं समाधान मिळेल. मला आठवत आहे जेव्हा तू मला लग्नाची मागणी घातली होतीस. कधीच नाही विसरणार मी तो दिवस. मला आठवते आपली पहिली रात्र आणि तुझा तो उडालेला गोंधळ. मला आठवतंय आपल्या पहिल्या भेटीचा पहिला वाढदिवस. अगदी मिनिटाचं प्लॅनिंग करून तो वाढदिवस आपण साजरा केला होता. राधिका पुऱ्या ग किती. मला आठवतंय 3 वर्षांपूर्वी जेव्हा मी लंडन सोडलं होतं तेव्हा आई बाबा पोरके झाले होते. म्हणत होते जाऊ नकोस, इथंच राहा. पण नाही, आपल्या मातृभाषेची आपल्या देशाची इतकी ओढ होती की असं वाटलं थोडे दिवस का होईना पण भारतात जाऊन राहायला पाहिजे. आपले संस्कार आपलं कल्चर अनुभवायला पाहिजे. नंतर तू भेटलास आणि मग काय इथलीच होऊन राहिले. तेव्हा कल्पना देखील नव्हती की तू माझं आयुष्य असं उद्ध्वस्त करशील. उद्ध्वस्त. कालपर्यंत आपण एकमेकांच्या असीम प्रेमात होतो आणि मी आज तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. इतकं आठवतं तुला? तुला हे नाही आठवत आहे की आपण तासंतास फोनवर गप्पा मारत बसायचो? आठवतं तो आपला चॉकलेटचा गेम? एकच चॉकलेट एकाच वेळेला दोघांनी दोन्ही बाजूनी खायला सुरुवात करायची आणि मग ते मध्ये आल्यावर संपवायचा. हा गेम आपण तासंतास खेळत बसायचो. हे नाही आठवतं तुला? वा, शाबास. ह्या क्षणाला तुला ते आठवतंय? का ते प्रेम नव्हतं? हे असं प्रेम ना, हातात बंदूक धरून सुद्धा करता येतं आणि डोक्यावर बंदूक ठेवून सुद्धा करता येतं. राधिका, तू परिस्थिती समजून काय घेत नाहीयेस? त्यावेळी तिथे तू आणि अमृता असे 2 पर्याय होते. जर का त्या माणसाने अमृताला काही केलं असतं तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं ग आणि तिला इथून पुढे कोणी कधीही आपलंसं केलं नसतं. पण तू माझीच. काल होतीस, आज आहे आणि उद्याही राहणारच आहेस. जे काही झालं त्यामुळे आपल्या रिलेशनशिपवर कुठलाही परिणाम होणार नाही का? मी तुझ्यावर कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणारच आहे. मला नीट विचार करून सांग, अमृताबरोबर कोण आहे? कोणी सांभाळलं असतं तिला? अरे म्हणून मला नरकात ढकलायचं का? तू माझा काही विचार केलास? मी पण कोणाची तरी बहीण आहे, मुलगी आहे, त्यांचं काय होईल हा विचार नाही केलास? अरे काय विचारतेय? माझा विचार का नाही केलास? स्वार्थी झालास ना? तुझ्या बहिणीसाठी स्वार्थी झालास. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून माझ्या आयुष्याचा त्याग केलास. मला माहितीये की अमृता
स्वतःच्या कुटुंबाची तेवढी काळजी करायची आणि दुसऱ्याच्या कुटुंबाला भर चौकात आग लागली तरी चालेल. अरे अरे कधी थांबणार आहे हे सगळं? अगं, घडलेला प्रसंग मी नाकार नाहीच आहे. मी मान्य करतो की मी चुकलो. मला त्या क्षणी काय करावं काय नाही करावं हे नाही लक्षात आलं ग. अमृता आणि तू दोघी मला जवळच्या. कोणाचा जीव वाचवावा या प्रश्नाचं उत्तर मी माझ्याच पद्धतीनं सोडवलं. मला असं वाटलं की तू माझीच, तू मला समजून घेशील. पण अमृताच्या आयुष्यात जर काही बरं वाईट झालं असतं तर मी आई वडिलांना काय तोंड दाखवलं असतं, त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर दिली असती. मी मान्य करतो की मी चुकलो. कदाचित एखाद्या हिरो सारखं त्या माणसाबरोबर मारामारी करून तुला वाचवायला हवं होतं. पण त्या माणसाच्या हातातली गोळी तुला किंवा अमृताला लागली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो ग. एक गोष्ट लक्षात घे राधी, मी सुपर हिरो नाहीये. मी एक सामान्य दर्जाचा सामान्य माणूस आहे. मला त्यावेळी जिथे जे सुचलं जे योग्य वाटलं तेच मी केलं. योग्य किंवा योग्य होतं ते मला माहित नाही. मी काहीतरी शूरवीर सारखा वागून तुला वाचवायला होतं असं जे काही तुला वाटतं ना, त्यामुळे आपला वर्तमान काळ तर खराब होतोच आहे. पण या तुझ्या अपेक्षांचं ओझं मी नाही पेलू शकलो तर आपला भविष्य काळ देखील उद्ध्वस्त होईल ग. या घडलेल्या प्रसंगात मी कोणाला जबाबदार ठरवायचं नाही. मी याबद्दल साधं बोलायचं सुद्धा नाही. असं जर का तुला वाटत असेल ना तर ते चुकीचं आहे ना. आणि आता अपेक्षेशिवाय नातं निर्माण करण्याची नवीन पद्धतच आपण सुरू करूया. बरोबर, अपेक्षा ठेवायलाच हव्यात. आपण एकमेकांना मदत करून या शर्मेच्या चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूया. अशी आपण अपेक्षा एकमेकांकडून ठेवूयात ना. जे झालं ते विसरून जाणं कठीण आहे. पण जे झालं ते आयुष्यभर कवटाळून बसून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? अर्थ आहे. माझ्या आयुष्यालाच काही अर्थ उरलेला नाहीये. आणि तुला काय जाते सांगायला? लोकांच्या प्रश्नांना मला उत्तरं द्यायची आहेत. प्रसंग माझ्यावर घडलाय ना, त्याला सामोरं पण मलाच जायला लागणार आहे. काय करतेस? इथेच आपण चुकतोय ना. आपल्या बाबतीत जे काही घडलं जे काही झालं त्याला कोणीच जबाबदार नाही का? आणि त्या प्रसंगाची शिक्षा तू एकटीने का भोगायची? ज्याने हे केलं त्याला शिक्षा व्हायला हवी, त्याची शिक्षा तू का बघणार? आणि समाज काय म्हणतो याची पर्वा आहे कोणाला? त्या नराधमाला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये हे वचन मी तुला आज देतोय. पण त्याने केलेली पाप तू का म्हणून फेडायची? हा कुठला नियम आहे का? हे नियम मी घातलेले नाहीयेत. हे समाजानं घालून दिलेले नियम आहेत. आश्चर्य, तुझा जन्म लंडन मध्ये झालाय, एवढं उच्च शिक्षण घेतलंस तू, पण तू असा विचार करतेस? इथेच तर आपण चुकतो ना. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या गोष्टींचा विचार करून स्त्रिया आत्महत्या करतात. आणि ज्या नराधमाला शिक्षा व्हायला पाहिजे तो मात्र आपलं आयुष्य अगदी बिंदासपणे जगत असतो. त्या नराधमाला शिक्षा न होणे यात समाजाची अरे स्त्रियांची नाही. अगं हे असे प्रसंग अनेकदा घडत असतात म्हणून का प्रत्येक स्त्रीने आत्महत्या करायची आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं का? सोड मला. यू आर हर्टिंग मी. मी काय म्हणतो त्याचं उत्तर दे. सोड मला. आम्ही आज येऊ का? अभिषेक, घडलेला प्रसंग अमृताने आम्हाला सांगितलाय. मला असं वाटतं आपण ताबडतोब पोलिसांना कळवायला हवं आणि तिला डॉक्टरांना दाखवायला हवं. बेटा, तुझी तब्येत कशी आहे? राधिका, बेटा झालं गेलं ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर. हे बघ, ते झालं ना, त्यात तुझा काहीही दोष नव्हता.
तुला कुणाच्याही कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाही. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याची काळजी तू अजिबात करू नकोस. काही वाटेल ते झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. माझी फक्त तुला एकच विनंती आहे. माझ्या मुलाच्या हातून जे काही घडलं त्याबद्दल मी तुझी माफी मागते. पण कृपा करून तू त्याचा स्वीकार कर. तुझ्यासारख्या खंबीर आणि स्वावलंबी मुलीची त्याला अत्यंत गरज आहे. तूच त्याला पूर्ण करू शकशील. आणि हे मी तू आमच्यावर केलेले उपकार म्हणून सांगत नाही, पण मला माझी चूक कळली. सकाळी मी जे काही बोलले ते अत्यंत चुकीचं होतं आणि त्याबद्दल मी तुझी माफीही मागते. पण तुझं आणि अभिषेकचं बोलणं मी ऐकलंय. एवढं सगळं होऊन सुद्धा अभिषेकचं तुझ्यावरचं प्रेम सुतभरही कमी झालेलं नाही. आणि म्हणूनच मी तुला मनापासून विनंती करते की तू माझ्या मुलाचा स्वीकार कर आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग हो. आई, तुमचं बोलणं मनाला पुरळ पाडणार आहे. पण घडलेला प्रसंग विसरणं माझ्यासाठी अवघड आहे. आणि तुमच्या सकाळच्या वागण्याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही, कारण वयानं तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात. पण घडलेल्या प्रसंगात अभिषेकचं वागणं अनपेक्षित होतं आणि तो अजूनही त्याच्या मतांवर ठाम आहे. ह्या त्याच्या विचारांमुळे आमच्यात जी दरी निर्माण झाली आहे ना, ती सध्या पार करणं माझ्यासाठी अवघड आहे. नाही, माझी मुळी इच्छाच नाही आहे. मला 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 थोडा वेळ हवाय. मला तुझं म्हणणं पटतंय, पण ते म्हणतात ना, काळ हेच दुःखावरचं सगळ्यात उपयुक्त औषध आहे. कदाचित थोड्या दिवसांनी तुझ्या मनावरचा घाव भरून निघेल आणि मग कदाचित तू अभिषेकला माफही करशील. आणि त्या दिवसाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहिली. अरे वा, सरपोतदारबाईंनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली म्हणायचं. सकाळी तिला नाही नाही ते बोललीस, पण आता चित्र उलटच आहे. अशा कठीण प्रसंगी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ द्यावी ही आता काळाची आणि समाजाची गरज आहे. आणि ते तुम्ही करून दाखवा. वा, बरोबर. अगदी बरोबर. अशा कठीण परिस्थितीत एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ द्यायलाच हवी. राधिका, अभिषेक, घडलेला प्रसंग अतिशय भयंकर, पण आता ते तुमच्या जीवनातलं वास्तव आहे, तेव्हा शक्यतो ते विसरायचा प्रयत्न करा.